दहशतवाद्यांनी जम्मू येथे पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर भारत सरकारच्या वतीने राबविण्यात आले। पाकिस्तानच्या या हल्ल्याचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला। भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी ऑपरेशन सिंदूरमध्ये जवानांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी नारायणगाव येथे गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी नारायणगाव येथे तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते। या तिरंगा रॅलीत शिक्षकांसह एकूण 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, असे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख श्री दिलीप शिवणे सर यांनी सांगितले। या तिरंगा रॅलीत जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यात भाजप नेत्या आशाताई बुचके, विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे, नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, भाजप समन्वयक आशिष माळवतकर, नामदेव अण्णा खैरे, वारुवाडीच्या माजी उपसरपंच मायाताई डोंगरे, संतोष वाजगे, आरिफभाई आतार, इजाज आतार, संतोष दांगट, अक्षय खैरे, डॉक्टर संदीप डोळे, माजी सैनिक शिवाजी पाटे, एकनाथ वाजगे, उमेश अवचट, संभाजी वाळुंज, सुभाष भोर, सुभाष काकडे, किसन ढवळे, भगवान काळे, शरद बेळे, एम के मुळे, निवृत्ती तांबे, स्वप्नील शेटे, भानुदास नायकोडी, उमेश वराडी, राजाराम थोरवे, पंढरीनाथ घोटकर, डी के भुजबळ आदी माजी सैनिक उपस्थित होते। यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक धडस पाटील, पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे व त्यांच्या स्टाफच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सकाळी 9 वाजता नारायणगाव येथील मुक्ताई मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली व नारायणगाव बस स्थानकावर या रॅलीची सांगता झाली। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, व्यापारी बांधव, शेतकरी, विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता। या रॅलीत मुक्ताई इव्हेंटचे दीपक पांचाळ यांच्या वतीने ऑपरेशन सिंदूरवर आधारित तयार करण्यात आलेल्या 4 चाकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।